नमस्कार. आज आपण 11वा धडा समांतरभुज चौकोन व त्रिकोणाचे क्षेत्रफळ यासंबंधी माहिती घ्यायची आहे. द्वितीय सत्र 9वीचं द्वितीय सत्रातील हा अभ्यासक्रम 11 पासून सुरू होतो. याच्या आधी 8, 9, 10 ही 3 प्रकरणं वगळण्यात आलेली आहे. यावर्षी ती प्रकरणं अशी आहेत: हेरोनचे सूत्र, सहनिर्देशक भूमिती आणि 2 चलांची रेषीय समीकरणे. हे 3 धडे परीक्षेला नाहीत, त्यामुळे एकदम 11वा धडा घेतलेला आहे. तर समांतरभुज चौकोन आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ. समांतरभुज चौकोनासंबंधी आपण बरीच माहिती मागच्या प्रकरणात आपण घेतलेली आहे. समांतरभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म प्रमेयातून किंवा उदाहरणातून आपण समजावून घेतलेले आहेत. आता आपण क्षेत्रफळ बघायचं. पण क्षेत्रफळ म्हणजे काय? क्षेत्रफळ म्हणजे जागेचं मोजमापन. याला काय म्हणतात? क्षेत्रफळ, जागेचं मोजमापन. मग ती जागा कशी असेल? अर्थात क्षेत्रफळ हे प्रतलीय आकृत्यांचं काढलं जातं. आता प्रतलीय आकृती म्हणजे काय? सपाट पृष्ठभाग असतो, त्या सपाट पृष्ठभागावर काढलेली आपण आकृती, बंदिस्त आकृती असेल तर त्या आकृतीचं आपण मोजमापन करतो आणि ते क्षेत्रफळ आपण व्यक्त करतो. इथं व्याख्या लिहिली बघा. सपाट पृष्ठभाग किंवा प्रतल सुद्धा म्हणतात. सपाट पृष्ठभाग म्हणजे प्रतल. त्या प्रतलाचा बंदिस्त भाग, प्रतलावर जो आपण बंदिस्त भाग काढला आहे. आता बंदिस्त भाग म्हणजे कोणता? तर विविध आकृती आहेत. त्रिकोण आहे, वर्तुळ आहे, चौकोन आहे, पंचकोन, षटकोन, सप्तकोन, अष्टकोन वगैरे. ह्या अशा आकृती आहेत, प्रतलीय आकृत्या. त्याच्या बंदिस्त भागाचे आपण मोजमापन करतो आणि क्षेत्रफळ आपण व्यक्त करतो. ते क्षेत्रफळ ही एक संख्या आहे, तर ती संख्या चौरस एककात व्यक्त केली जाते. आता चौरस एकक म्हणजे काय? तर जेव्हा आपण एखाद्याचा आयताचं किंवा एखाद्या चौकोनाची लांबी आणि रुंदी मोजताना आपण लांबीची एककं बरीच आहेत, मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर वगैरे. तर ज्यामध्ये आपण मोजतो लांबी आणि रुंदी एकाच एककामध्ये, तेव्हा त्या एककांचा सुद्धा आपण काय होतं? क्षेत्रफळ म्हणजे अर्थात गुणाकार ही क्रिया आहे. मग आता एका एककाचं 2 वेळा गुणाकार झाला असेल तर काय होणार? वर्ग होणार. उदाहरणार्थ सेंटीमीटरमध्ये लांबी आणि रुंदी मोजली तर लांबी गुणिले रुंदी करताना जशी संख्यांचा गुणाकार होतो तसाच त्या एककाचा सुद्धा गुणाकार होतो आणि त्याचा काय होतो? वर्ग, सेंटीमीटर वर्ग. यालाच काय म्हणतात? चौरस सेंटीमीटर. ते क्षेत्रफळ नेहमी चौरस एककामध्ये व्यक्त केलं जातं. त्याच्या आधी आपण काही सूत्र तुम्हाला खालच्या वर्गात झालेले असतील. त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता त्रिकोण म्हटलं की 3 बाजू आहेत. याचं क्षेत्रफळ तुम्हाला सूत्र माहीत असणारच. कोणतं असेल बघा? या त्रिकोणाचे आणि प्रकार आहेत. तर माझ्या हातात एक त्रिकोणी गुण आहे. याचं क्षेत्रफळ करताना त्यापैकी जी खाली बाजू आहे त्याला काय म्हणतो आपण? पाया. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, ही पाय असेल. किंवा त्रिकोण असा जर फिरवला तर पाया बदलतो आणि पाया संगत उंची होणारी. दुसरा आपण त्रिकोण पुन्हा फिरवला, तिसरी बाजू आपण खाली घेतली तर तो पाया आणि त्या पायासंगत काय होणार? उंची. जो पाया घेतो त्या पायाच्या समोरचा शिरोबिंदू जो आहे आकृतीत, त्या शिरोबिंदूतून आपण लंब काढतो पायावर. ते लंबांतर म्हणजे त्या आकृतीची किंवा त्या त्रिकोणाची काय होते? उंची. त्यानुसार त्रिकोणाचं क्षेत्रफळ एकदम साधं सोपं सूत्र 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे सर्वांना माहिती असणारच. आता या ठिकाणी गुणाकार होतो. पाया आणि उंची 1/2 ही संख्या आहे. पाया सेंटीमीटरमध्ये असणार, उंची सेंटीमीटरमध्ये असणार. जशी पायाची संख्या असेल, उंचीची संख्या असेल, त्या संख्यांचा गुणाकार हा ॲटोमॅटिक होणारच. पण एकक ज्या एककामध्ये तुम्ही मोजला आहे, सेंटीमीटरमध्ये घेतला असेल तर सेंटीमीटरचं सुद्धा काय होणार? वर्ग. वर्ग म्हणजेच काय? चौरस सेंटीमीटर. लक्षात आलं? किंवा हा काटकोन त्रिकोण असेल तर काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आता हे कोणत्याही त्रिकोणाला झालं. उदाहरणार्थ तिथं आपण एक आकृती काढूया. हा त्रिकोण घेतला आपण. हा काय होतो? इथं जो खाली आहे तो पाया आणि पायाच्या समोरचा जो शिरोबिंदू आहे त्या शिरोबिंदूतून आपण काय करतो? आपण लंब रेषा काढतो. याला काय म्हणतात? उंची. मग सूत्रानुसार काय होते? 1/2 पायाची लांबी असेल आणि उंचीची काय लांबी असेल त्यांच्या गुणाकाराचा निम्म किंवा 2 म्हटलं चालेल. हे असं असतं. किंवा आपण दुसरा घेतला, काटकोन त्रिकोण घेतला. काटकोन त्रिकोणात हा पाया झाला तर इथं काय? लंब उंची इथं शिरोबिंदूतून लंब काढलेलाच आहे. म्हणजे या ठिकाणी या रेषाखंडाला काय म्हणतात? उंची. बरोबर आहे? 1/2 पाया गुणिले उंची. या ठिकाणी उंची उपलब्ध आहे. इथं उंची त्रिकोणात नसल्यामुळे, लघुकोन त्रिकोण असल्यामुळे समोरच्या शिरोबिंदूतून इथं लंब काढला आहे. इथं लंब तुम्हाला तयारच आहे. उदाहरणार्थ इथं बघा, त्रिकोणी गुण्या माझ्या हातात आहे. हा पाया असेल तर पायाच्या समोरचा शिरोबिंदू इथं आहे. त्या शिरोबिंदूत आपण लंब काढला म्हणजे माप किती? 90 आहे. म्हणजे हा उंची होऊ शकते आणि हा पाय होऊ शकतो. तर अशा प्रकारे त्रिकोणाचं क्षेत्रफळ, मग तो समभुज असेल किंवा हे असेल
समभुज कोणताही लघुकोन त्रिकोण असेल, काटकोन त्रिकोण असेल. विशाल कोन त्रिकोण असेल, विशाल कोन त्रिकोण असेल तर एक कोन कसा असतो, त्याचा 90 पेक्षा मोठा मापाचा कोन असतो, म्हणतो विशाल कोन. विशाल कोन त्रिकोण होतो. आणि त्याच्यानंतर आता या ठिकाणी पाया आहे आणि पायाच्या समोरचं शिरोबिंदू येत आहे, तर त्याच्यातून आपण उंची लंब टाकला तर पायाला कुठेतरी छेदणार, अर्थात ही रचना करायला लागते. तर ह्या आकृतीत उंची आकृतीच्या बाह्यभागात येते, व्यक्त केली जाते. इथं अंतर्भागात आहे, इथं बाजूवरच आहे. तर विशाल कोन त्रिकोणामध्ये उंची काय होते, त्रिकोणाचा अंतर्भागाच्या बाहेर आपल्याला इथं काढून घ्यावी लागते आणि ही उंची आणि हा इथं काय होतं, पाया. तसंच समभुज त्रिकोण असेल, समभुज त्रिकोण तिन्ही बाजू समान असेल तर याचं क्षेत्रफळ जे आहे, इथं पाया आणि उंचीची गरज नाही, तर फक्त एक बाजू, तिन्ही बाजू समान असतात. वर्गमुळात 3/4 गुणिले या त्रिकोणाच्या सर्व बाजू समान असतात. कोणतीही बाजू घ्या आणि त्या बाजूचा काय होणार, वर्ग होणार. वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. अशा रीतीने 1, 2, 3, 4 कोणताही त्रिकोण घेतला तर 1/2 पाय गुणिले उंची, हे साधं सोपं सूत्र. आणि त्याच्यानंतर हे समभुज त्रिकोणासाठी स्पेशल सूत्र आहे. तर अशा रीतीने आपण क्षेत्रफळांचा आपण अभ्यास केलेला आहे त्रिकोणाचा. दुसरी आकृती तुम्हाला परिचित आहे, सर्वांना परिचित आहे, ती आकृती म्हणजे आयत. तर आयताची उदाहरण तुमच्यासमोर भरपूर आहेत. समोरच फळा आहे, त्या फळा आयताकृती आहे. तर प्रत्येक कोन जो आहे तो 90 मापाचा कोन आहे. समोरासमोर बाजू समान आहेत, समांतर आहेत, उभ्या बाजूसुद्धा समान आणि समांतर आहेत. तर आयताचं क्षेत्रफळ आपण मोजमापन करताना एक बाजू मोजतो, याला काय म्हणतो, लांबी. तेवढीच इकडेही असणार लांबी, कारण समोरासमोर बाजू समान. आणि ही काय होते, रुंदी. मग क्षेत्रफळ काय, लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. इथेही दोन संख्यांचा गुणाकार होणार आणि एकक सेंटीमीटरमध्ये मोजलं असेल तर सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग म्हणजे काय होते, चौरस एकक. काय असेल ती संख्या तिथं व्यक्त केली येते. आयताच्या आकारानुसार त्याचं क्षेत्रफळ लांबी रुंदीवर अवलंबून असतं. त्याच्यानंतर चौरस, चौरस याची आकृती तुम्हाला माहीत आहे. चारही बाजू काय असतात त्याच्या समान, चारही बाजू समान, प्रत्येक कोन 90 मापाचा असतो. या चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय होतं, इथं बाजूचा वर्ग. कसं, तर ही लांबी घेतला आणि ही रुंदी घेतला इथं, तर लांबी आणि रुंदी वेगळी असणार नाही. एकच संख्या, ही लांबी जेवढी आहे तेवढीच रुंदी असणार. म्हणजे एकाच संख्येचा किती वेळा गुणाकार होणार, 2 वेळा. म्हणजे याचा अर्थ लांबी आणि रुंदी ह्या बाजूच आहेत, समान आहेत. म्हणजे एकाच संख्येचा 2 वेळा गुणाकार म्हणजे काय होते, बाजूचा वर्ग. हे चौरसाचं क्षेत्रफळ. नंतर समांतरभुज चौकोन आपण अभ्यास केलेलाच आहे. समांतरभुज चौकोन जो आहे त्याचं क्षेत्रफळ, त्याचं क्षेत्रफळ सूत्र हे बघा. इथं समांतरभुज चौकोन आपण असा काढला, हा पाया होतो. आणि आता हे समांतर रेषामध्ये, या समांतर रेषा आहेत, या किती वाढवल्या तर छेदत नाहीत. आणि एक बिंदू घेतला, त्या बिंदूवर आपण लंब टाकला तर ही काय होते, उंची होते. इथे दाखवू शकता, इथे दाखवू शकता किंवा इथे दाखवू शकता. या ठिकाणी फक्त पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची हे सूत्र आपल्याला मिळतं. त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची, कारण 2 त्रिकोण होतात, एक कर्ण काढला तर 1/2 पाया गुणिले उंची आणि 1/2 पाया गुणिले उंची. म्हणजे 1/2 म्हणजे अर्धं पूर्ण होतं आहे आणि कॅन्सल होतं आहे अर्धा, आणि फक्त पाया गुणिले उंची उरतं. हे सूत्र आपल्याला बघायचंच आहे, पण हे तुम्हाला परिचित आहे म्हणून आपण इथं चर्चेला घेतलं. पुढचा आकृती आहे समलंब चौकोन. समलंब चौकोन जो आहे त्याचं क्षेत्रफळ कसं काढायचं बघा. सूत्र झालेलं असेल. हा समलंब चौकोन, एक जोडी समांतर आहे, दुसरी जोडी समांतर असत नाही. एकच जोडी कोणती तरी समोरासमोर बाजूची एकच जोडी समांतर असते, दुसरी जोडी समांतर नसते. अशा चौकोनाला काय म्हणतात, समलंब चौकोन. म्हणजे त्यातलं लंबांतर, यातलं 2 समांतर रेषामधलं लंबांतर हे समान. लंबांतर म्हणजे ज्या ठिकाणी काय होते, आकृतीत उंची होते, ह्या चौकोनाची उंची म्हणजेच लंबांतर. समांतर रेषामधील अंतर जे आहे त्यालाच उंची म्हणतात. तोच लंब काय असतो, समान असतो. अशा प्रकारच्या चौकोनाला समलंब चौकोन म्हणतात. याचं सूत्र बघा. या समांतर बाजू आहेत, समांतर बाजू ही ए लांबीची असेल, ही बी लांबीची असेल आणि याची उंची काय असेल ती एच. तर 1/2 गुणिले लंबांतर किंवा या चौकोनाची उंची, 2 रेषामधील अंतर, लंब अंतर हे समान असतं, ती उंची एच, आणि गुणिले समांतर बाजूंची लांबींची बेरीज होते ए प्लस बी. समांतर बाजू जी आहे ही एक बाजू आणि ही दुसरी बाजू, 2 बाजूंची बेरीज काय असेल ती बेरीज गुणले उंची गुणले निम्म.
हे होतं. नंतर समभुज चौकोन, याचं क्षेत्रफळ बघा काय माहिती आहे तुम्हाला? समांतरभुज चौकोनाचं, समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. समभुज चौकोनाचं नाव काय? समभुज. या चौकोनाच्या बाजू कशा आहेत? सर्व समान आहेत. म्हणजे चौरस नव्हे, चौरस पण समभुज होऊ शकतो. जर काटकोन असेल प्रत्येक कोण तर तो चौरस होऊ शकतो, आणि जर काटकोन नसेल पण चारी बाजू समान असतील तर तो समभुज चौकोन. याचं क्षेत्रफळ म्हणजे कसं होतं आहे, याचा आपण एक कर्ण काढला आणि दुसरा कर्ण काढला तर त्याच्यावरनं कर्णाचा इथं उपयोग केलेला आहे आणि त्याच्यावरनं क्षेत्रफळ काढलं होतं 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. कर्णांच्या लांबींचा गुणाकार. तर अशा रीतीने आपण या विविध आकृत्यांचं क्षेत्रफळ, कारण आपण क्षेत्रफळ बघतोय त्याच्यानंतर समांतरभुज चौकोन त्रिकोणांची क्षेत्रफळ. आता त्रिकोणांच्या क्षेत्रफळासंबंधी आपल्याला माहिती घ्यायचं आहे, तर त्याच्याकरता ही सूत्र तुम्हाला माहितीच होती त्यामुळे इथं चर्चेला येते. आता प्रत्यक्ष बघूया 9वीसाठी काय काय अभ्यासक्रमात काय काय आहे ते पूर्ण बघूया, आपण समजावून घेऊया. तर पहिली गोष्ट इथं दिलेली आहे, तर एकाच पायावरील आकृत्या. कारण आपण क्षेत्रफळामध्ये पाया जो आपण विचारात घेतलो, पाया गुणले उंची 1/2 पाया गुणले उंची वगैरे घेतो. मग आता पाया कसा असेल? भिन्न आकृती असतील पण त्यांचा पाया काय असेल? एकच असेल. एकाच पायावरील आकृत्या. पहिला भाग बघूया आपण, एकाच पायावरील आकृत्या. आता आकृत्या वेगवेगळ्या असू शकतात. त्रिकोण असू शकतो, वर्तुळ असू शकणार नाही, वर्तुळाला काय पाया वगैरे नसतो, कारण त्रिकोणाला पाय असतो. आणि चौकोन कुठलाही त्रिकोण आणि एकाच पायावरील 2 त्रिकोण असतील, एकाच पायावरील 2 चौकोन असतील, किंवा एकाच पायावरील 1 त्रिकोण आणि चौकोन असेल. ही शक्यता आहेत. त्यापैकी पहिली शक्यता बघूया आपण, एकाच पायावरील आकृत्या. आता पहिली आपण काढली, हा एक पाया काढला, तर इथे एक आपण त्रिकोण काढला असा, दुसरा एक त्रिकोण काढला त्याच पायावर. याला नावं देऊया आपण. या त्रिकोणात ABC हा त्रिकोण विचारात घेतला तर पाया कोणता होतो? BC हा पाया होतो. आणि समोरचा शिरोबिंदू तो आपण लंब टाकेन, ती उंची होते, तो भाग वेगळा, पण पाया कोणता आहे? BC आहे. दुसरा त्रिकोण घेतला आपण, त्रिकोण DBC. त्या त्रिकोण DBC याचा सुद्धा पाया कोणता आहे? BC. पण शिरोबिंदू A आणि D हे भिन्न बिंदू आहेत, एका रेषेत नाहीत, वेगळ्या अंतरात. एकाच पायावरील 2 त्रिकोण. दुसरा आपण घेऊया, एकाच पायावरील एक त्रिकोण घेऊया आणि एक चौकोन घेऊया. याला नाव देऊया आपण ABCD. हा चौकोन झाला आणि इथं E घेऊ. या आकृतीत BC या पायावरील हा त्रिकोण आहे आणि हा चौकोन आहे, म्हणजे दोघांचा पाया कसा आहे? समान आहे. दुसऱ्या आकृती आपण काढूया अशा, एक चौकोन एकाच पायावरचा, आणखीन एक चौकोन काढूया. किती 3 शक्यता आहेत बघा. ABCDEF. BC हा पाया, इथेही पाया, BC इथेही पाया. एकाच पायावरील आकृत्या. 2 त्रिकोण असतील एकाच पायावर, किंवा एक त्रिकोण असेल, एकाच पायावरील त्रिकोण असेल आणि एकाच त्याच पायावरील चौकोन असेल. म्हणजे थोडक्यात दोन्ही त्रिकोणांचा पाया कसा आहे? समान. एकाच पायाचा अर्थ काय? किंवा भिन्न आकृत्या सुद्धा असू शकतात पण पाया समान असू शकतो, ही पण शक्यता आहे. दोघांचा पाया समान आहे. इथं त्रिकोण आणि चौकोन यांचा दोघांचाही पाया कोणता आहे? BC. इथं 2 चौकोन आहेत, दोघांचा पाया एकच आहे, BC. तर अशा प्रकारच्या आकृत्या असतील तर त्यांची सुद्धा आपल्याला एक क्षेत्रफळ काढताना विचारात घ्यावं लागणार. दुसरं आता आहे एकाच पायावरील पण समांतर रेषामध्ये बद्ध असणाऱ्या आकृत्या. एकाच पायावरील, दुसरं घेऊ आपण, एकाच पायावरील व समांतर रेषेत बद्ध असणाऱ्या आकृत्या.
असणाऱ्या आकृत्या. याचा अर्थ काय होतो बघूया. पाया तोच समान आहे किंवा एकच आहे आणि समांतर रेषामध्ये बद्ध असणाऱ्या आकृत्या. म्हणजे इथं समांतर रेषेचा इथं उल्लेख होणार किंवा विचारात घ्यावे लागणार. या समांतर रेषा घेतल्या आपण, पुन्हा इथं समांतर रेषा काढल्या, अशा पुन्हा समांतर रेषा काढल्या. आता या ठिकाणी बघा, एक त्रिकोण आपण काढला, दुसरा आणखीन एक त्रिकोण काढला. इथं आकृतीत दोन त्रिकोण आहेत, दोघांचा पाया समान आहे आणि समांतर रेषेमध्ये बद्ध आहे. याचा अर्थ काय, पाया सोडून या त्रिकोणाचा विचार केला तर दोन शिरोबिंदू पायावर आहेत आणि एक शिरोबिंदू, दोन्ही त्रिकोणांचा जो राहिलेला शिरोबिंदू आहे तो सुद्धा एका रेषेवरच आहेत आणि ती रेषा आणि पाया हे कसे आहेत, एकमेकांना समांतर. बद्ध याचा अर्थ काय, या दोन्ही त्रिकोणांची उंची समान असणार. आता इथून आपण लंबांतर काढलं, शिरोबिंदूतून आपण लंब काढलं, ही उंची आली. दुसऱ्या त्रिकोणाचा शिरोबिंदू आहे त्यातून लंब काढला तर ती उंची, ही दोघांची उंची कशी समान आहे. याचा अर्थ या समांतर रेषेमध्ये बद्ध आहेत, म्हणजे दोन्ही त्रिकोणांची उंची समान आहे. किंवा इथं आपण एक त्रिकोण घेऊया आणि एक चौकोन घेऊया. ह्याला नावं देऊया म्हणजे समजेल. ABC आणि इथं D हा पाया आहे. इथे L आणि M, प्रत्येक ठिकाणी रेषा L समांतर रेषा आहे. ही अट आहेच. समांतर रेषेमध्ये बद्ध आकृती आहेत. त्रिकोण ABC आणि त्रिकोण DBC ह्या दोघांचा पाया समान आहे आणि समांतर रेषेमध्ये बद्ध आहे. याचा अर्थ दोन्ही त्रिकोणाची उंची समान. इथे आपण घेऊया ABC आणि इथं D. याच्यामध्ये हा त्रिकोण आहे आणि राहिलेला ABCD हा चौकोन आहे. तर या ठिकाणी BC हा पाया आहे आणि शिरोबिंदूत आपण लंब टाकला तर ही काय होणार, उंची. इथं उंची होणार H किंवा हे चौकोनाची उंची होणार. नंतर दोन चौकोन असतील समांतर रेषेमध्ये बद्ध असणारे, दोन चौकोन असतील, LM, रेषा L समांतर रेषा M, ही अट आहेच. इथं नाव देऊ आपण ABC आणि D. ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. दुसरा EBCF, हे दोन चौकोन आहेत. आता इथं बघा तीन शक्यता आहेत. इथं सुद्धा एकाच पायावर आणि एक समांतर रेषेमध्ये बद्ध असणारे दोन त्रिकोण असतील किंवा एक त्रिकोण आणि चौकोन असेल किंवा दोन्ही चौकोन पाया एकच असेल आणि समांतर रेषेमध्ये बद्ध असेल. तर अशा प्रकारच्या आकृती असतील तर इथं जो खाली आहे तो पाया होतो, कारण सूत्रामध्ये पाया वगैरे येणार किंवा ही गोष्ट येणार. उंची याची, उंची म्हणजे समांतर रेषेमधील लंब अंतर किंवा यातलं अंतर, यालाही उंची म्हणतात. इथेही त्रिकोण आणि चौकोनाची उंची समान आहे म्हणजे समांतर रेषेमध्ये बद्ध आहेत. इथेही आकृतीत दोन चौकोन आहेत, त्या दोन्ही चौकोनाची उंची म्हणजे पायावर आपण लंब टाकला, कुठल्याही शिरोबिंदूतून लंब टाकला तर ती उंची काय असणार, समान असणार. त्यामुळे या ठिकाणी समांतर रेषेमध्ये बद्ध याचा अर्थ उंची समान. तर अशा प्रकारच्या आकृत्या सुद्धा आपल्याला इथं विचारात घ्याव्या लागणार आहेत. कारण त्रिकोण आणि चौकोन याचा एकत्रित विचार करून आपल्याला समजावून घ्यायचं आहे. आता सामायिक पाया एकाच समांतर रेषेच्या जोडीत असणारे समांतरभुज चौकोन, याचा आपण इथं अभ्यास करायचा आहे. इथं एक प्रमेय आहे, प्रमेय बघूया.
या ठिकाणी प्रमेय आहे एकाच सामायिक पायावर, एकाच सामायिक पाया, सामायिक म्हणजे पाया म्हणजे काय, एकाच पायावरील आकृत्या. आता आकृतीत बघा हे दोन्ही आकृत्या ज्या आहेत ह्या समांतर रेषा आहेत, त्याच्यामध्ये DC हा पाया आहे. एकाच सामायिक पाया म्हणजे दोघांचा पाया समान आहे, एकाच पायावर उभे असलेले व समांतर रेषांच्या जोडीत बद्ध असणारे समांतर रेषा. बघा ह्या दोन्ही समांतर रेषा आहेत, तर या जोडीमध्ये काय, समांतर रेषेच्या जोडीमध्ये बद्ध आहेत म्हणजे दोन्ही आकृत्यांची किंवा या चौकोनांची उंची कशी आहे, समान आहे. तर अशी अट असणारे समांतरभुज चौकोन यांची क्षेत्रफळ कशी असतात, समान असतात किंवा क्षेत्रफळाने दोघा समान असतात, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्याच्यासाठी गृहीत आकृतीत बघा समांतरभुज चौकोन कोणते आहेत, पहिला ABCD हा एक समांतरभुज चौकोन, दुसरा आहे EFCD हा दुसरा समांतरभुज चौकोन. असे दोन समांतरभुज चौकोन आहेत, दोघांचा पाया कोणता आहे, DC आहे आणि समांतर रेषेमध्ये बद्ध आहेत. चौकोन ABCD व बघा आकृतीत ABCD, आकृती वाचन महत्त्वाचं आहे आणि इथं जे लिखाण आहे ते आकृतीनुसार असलं पाहिजे, आकृतीत जी नावं आहेत त्या नावानुसार असलं पाहिजे, तर ते बरोबर धरलं जातं. किंवा आकृतीत नावं वेगळी लिखाण वेगळं असू नये आणि आकृती आवश्यक असते प्रमेयाला, कारण आपण लिखाण जे करणार आहे ते आकृतीशिवाय करू शकणार नाही, आकृती कंपल्सरी असते, आकृती काढलीच पाहिजे. चौकोन ABCD आणि दुसरा चौकोन आहे EFCD व चौकोन EFCD. EFCD बरोबर आहे का बघा, हे समांतरभुज चौकोन, समांतरभुज चौकोन DC या सामायिक पायावर, सामायिक म्हणा किंवा एकाच पायावर, सामायिक पायावर उभे असून AB ला समांतर, आकृतीत AB ला समांतर किंवा कंप्लीट घ्या AF म्हणा, AF हा पहिला बिंदू आणि अंतिम बिंदू AF समांतर DC आहे. याचा अर्थ AF आणि DC हे दोन्ही काय आहेत, समांतर रेषा आहेत, समांतर रेषेमध्ये बद्ध असणारी आकृती. साध्य काय करायचं आहे, तर दोघांची क्षेत्रफळ कशी आहेत, समान दाखवायचे. आता क्षेत्रफळाला इंग्रजीमध्ये एरिया म्हणतात किंवा एरिया स्क्वेअर, एरिया ऑफ चौकोन असं म्हटलं चालतं किंवा क्षेत्र इथं लिहिलं जातं, त्याप्रमाणे लिहा. क्षेत्र म्हणजे क्षेत्रफळ कुणाचा, पहिला चौकोन कोणता, ABCD, क्षेत्र ABCD बरोबर क्षेत्र दुसरा कोणता, EFCD. आता इथं 1 2 3 4 शिरोबिंदू आहेत, म्हणजे हा चौकोन इथं व्यक्त केला जातो. चौकोनाची खूण करायची काही गरज नाही, इथं 4 शिरोबिंदू आहेत म्हणजे हा चौकोन आहे, त्या चौकोनाचं क्षेत्रफळ आणि हा दुसरा EFCD हे 4 शिरोबिंदू असणारा जो चौकोन आहे, 4 बिंदू आहेत म्हणजे चौकोन झाला, त्याचं क्षेत्रफळ. हे दोन्ही क्षेत्रफळ कसे आहेत, समान असतात, हे सिद्ध करायचं. मग सिद्धता बघा, इथं सिद्धतेमध्ये आपण काय वापर करायचा आहे, तर आपण एखादी आकृती काढली समजा अशी, तर या आकृतीचं पूर्ण क्षेत्रफळ म्हणजे आपण पार्ट A केलं आणि पार्ट B दोन भाग केले आणि या दोन्ही A आणि B या दोन्ही जागेचं क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ होतं. म्हणजे क्षेत्रफळांची बेरीज केव्हा केली जाते, जेव्हा दोन आकृत्या एकमेकांशी संलग्न असतात, म्हणजे एक बाजू दोघांची सामायिक असते, त्यावेळेला आपण बेरीज करू शकतो. हा बेरजेचा नाही. किंवा स्वतंत्र आकृती असतील तर क्षेत्रफळांची बेरीज होऊ शकत नाही या ठिकाणी. तर आकृतीत बघा किती आकृती आहेत, हा त्रिकोण आहे पहिला, नंतर हा चौकोन आहे पीस, नंतर हा त्रिकोण, 1 2 3 तीन भाग आहेत. त्या 3 भागांचा आपण विचार करूया. तर प्रथम आपण हा जो बाहेरचे जे त्रिकोण आहेत या त्रिकोणांचं क्षेत्रफळ, या त्रिकोणाला हा चौकोन जोडला तर ABCD तयार होतो आणि परत या चौकोनाला इकडचा त्रिकोण जोडला की दुसरा समांतरभुज चौकोन होतो. याचा इथं उपयोग करून घ्यायचा आहे आणि बेरजेचा इथं नाही वापरायचा आहे. तर हे दोन त्रिकोण पहिला समान आहेत हे दाखवूया. तर त्रिकोण कोणता, AED, त्रिकोण AED व
बघा त्रिकोण AED हा घेतला आणि दुसरा BFC हा त्रिकोण घ्या व त्रिकोण BFC, त्रिकोण BFC मध्ये या दोन त्रिकोणामध्ये काय बघायचं आहे तर आपल्याला तीन विशिष्ट घटक कोणांच्या जोड्या किंवा संगत कोणांच्या जोड्या असतील किंवा संगत बाजूंच्या जोड्या काय आपलं पूर्वज्ञान आहे त्याचा इथं उपयोग करून आपल्याला कारणासह तीन जोड्या आपल्याला मिळवायच्या आहेत. त्याच्यानंतर गृहीतक तिथं लावता येतं किंवा कसोटी लावता येते आणि दोन्ही त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवता येतात. मग आता एकरूपतेसाठी पहिला घटक बघा आहे समांतरभुज चौकोन हे दिलेले आहेत दोन्ही समांतरभुज चौकोन. त्याचा फायदा घेऊ आपण. समांतरभुज चौकोनाच्या समोर असलेल्या बाजू समांतर असतात आणि त्याच्यामध्ये एक बाजू जर जोडली तर ती छेदिका होते. आता चौकोन ABCD मध्ये बघा याच्यामध्ये ADला समांतर कोणते असणार BC असणार. मग BC असेल तर कोण A पाशी असणारा कोण आणि कोण B हे समान असेल आणि म्हणून कोण A किंवा तीन अक्षर लिहा इथं. कोण Aचं नाव तीन अक्षरी काय होतं कोण EAD शी समान का संगत कोण समान होतात. हे तर बघा आकृतीत आपण रेषा काढल्याशा ह्या दोन समान रेषा ही रेषेची काही गरज नाही. दोन समान रेषांना ही छेदिका घेतली तर रेषेच्या एका अंगाला रेषेच्या एका हे काय होतात संगत कोणाची जोडी. कोण A आणि कोण B हे समान होतात. B पाशी असणारा कोण कोणता आपण कसं लिहिलं आहे EAD लिहिलं आहे. तिथं काय लिहूया FBC कोण FBC कारण लिहा व्युत्क्रम कोण सॉरी संगत कोणाची जोडी संगत कोण कारण वरती लिहिलं आहे समांतरभुज चौकोन आहेत म्हणून समांतरभुज चौकोन लिहिलेले आहेत त्याचे संगत कोणाच्या जोड्या एक छेदिका घेतली आपण AB तर आपल्याला संगत कोणाची जोडी मिळते एक झाली. दुसरी बघा इथं या रेषा समांतर आहेत आणि ही छेदिका घेतली तर इथं असणारे जे कोण आहेत मी फुली केले बघा समांतर रेषा आणि छेदिका असेल तर एका अंगाचे या बाजूचे आणि इकडचं हे दोन्ही जोडी काय होते संगत कोणाची जोडी समान होते. इथे या आकृतीत काय होतं कोण AED कोण AED शी समान AED शी समान BFC कोण BFC यालाही कारण एकच संगत कोण कारण या समांतरभुज चौकोनाच्या समोर बाजू समान आहेत त्यांना ही छेदिका घेतली. छेदिकेच्या एका अंगाचे छेदिकेच्या एका अंगाचे या छेदिकेच्या एका बाजूचे घेतले तर आपल्याला संगत कोणाची जोडी मिळते. राहिलेला तिसरा कोण हा समान असणारच कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते 180. जेव्हा दोन जोड्या समान असतात तर राहिलेला तिसरा जो जोडी असेल संगत कोणाची जोडी ते राहिलेल्या 180ला कमी पडणारं जे माप आहे ते त्याला मिळणारच. मग राहिलेला संगत कोण कोणता कोण ADE शी समान कोणता BFC. तिसरा कोण आणि म्हणून या ठिकाणी हे दोन्ही त्रिकोण काय होतात एकरूप. आणि म्हणून त्रिकोण AED एकरूप त्रिकोण BFC हे दोन्ही त्रिकोण एकरूप होतात. मग आता दोन त्रिकोण एकरूप असतील तंतोतंत जुळ असेल तर त्यांची क्षेत्रफळ समान असतात. जेव्हा दोन आकृत्या कोणत्याही असेल चौकोन असेल त्रिकोण असेल जेव्हा तंतोतंत दोन्ही आकृत्या जुळतात तेव्हा त्यांच्या अंतर्गत जी जागा आहे ती दोघांची जागा कशी असणार समान म्हणजे क्षेत्रफळ कशी असतात समान. आणि म्हणून क्षेत्र AED बरोबर क्षेत्र BFC हे दोन्ही त्रिकोण काय होतात एकरूप क्षेत्रफळानं समान होतात. आणि त्याच्यानंतर आता नंबर 1 घ्या. आता AED ह्या त्रिकोणाला हा चौकोन जोडूया. क्षेत्र AED अधिक क्षेत्र हा चौकोन घ्या कारण हा समांतर ABCD हा समांतरभुज चौकोन आहे त्याचा हा भाग आहे. या चौकोनाचाच अंतर्भाग इथं आहे त्रिकोण रूपात दिसतो आणि राहिलेला उर्वरित भाग जो आहे चौकोनाकृती आहे त्याचं काय ABCD चौकोन क्षेत्र
ABCD बरोबर या दोघांची बेरीज म्हणजे 1 नंबर आणि 2 नंबर 1 अधिक 2. आता दुसरा चौकोन घेताना 2 अधिक 3 होणार कारण हा समांतरभुज चौकोन होण्यासाठी बरोबर. क्षेत्र दुसरा कोणता BFC अधिक क्षेत्र ABCD. कारण इथं गणिताचा नियम आहे दोन्ही बाजू समान असतील तर समान बाजूंना एकच संख्या दोन्ही बाजूला मिळवली तरी समान होऊ शकते. कारण हे अधिक क्षेत्रफळ समान आहेत दोन्हीकडे एक समान आपण वजन टाकलं तराजूमध्ये तर ते तराजू काय सांगतो समानच दाखवतो. तर याच्यानंतर आता हे ह्याच्या दोन आकृत्या वेगळ्या ह्या 1 आणि 2 ची बेरीज केली तर चौकोन कोणता होतो ABCD आणि म्हणून क्षेत्र ABCD बरोबर क्षेत्र चौथा हे कोणता EFCD. हे साध्य सिद्ध होते कारण त्रिकोण आणि हा चौकोन मिळून समांतरभुज चौकोन होतो. पहिला त्रिकोण आणि हा चौकोन मिळून समांतरभुज चौकोन होतो. आणि या रीतीनं आपल्याला काय कळतं जेव्हा 2 चौकोन असतील समांतरभुज चौकोन असतील ते एकाच पायावर असतील आणि समांतर रेषेमध्ये बद्ध असतील तर त्यांची क्षेत्रफळ कशी असतात समान असतात. या ठिकाणी थांबूया आणि पुढील भागात पुढील माहिती घेऊया. थँक्यू.